नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून खटल्याची आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. खरं तर आज अनेक विषयांवर उभय पक्षांतर्फे म्हणजे सरकारी वकील आणि बचाव पक्षातर्फे सुनावणी झाली. पण आता या खटल्याच्या सुनावणीची पुढील तारीख 7 मे रोजी होणार आहे. अर्थात 7 मे रोजी या खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे आणि एकंदरीत आज दिवसभरात या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये नेमकं काय घडलं, कोर्टामध्ये कोणकोणत्या विषयांवर सुनावणी झाली, या सगळ्याच विषयांसाठी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि अर्थात माझा लाईव्हच आहे. वाल्या पाठोपाठ आता साठेचाही आरोप मुक्तीसाठीचा अर्ज. थोडक्यात काय, वाल्मिक कराड यांना आपल्याला आठवत असेल मागच्या वेळी आरोप मुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता, ज्याला आपण डिस्चार्ज ॲप्लिकेशन असं म्हणूयात. म्हणजे त्यानं म्हणजेच त्याच्या वकिलानं म्हणजेच ॲडव्होकेट विकास खाडे यांनी असं म्हटलं होतं की माझ्या अशिलाचा म्हणजेच वाल्मिक कराड याचा या हत्या प्रकरणाशी काही संबंध नाहीये, खंडणी प्रकरणाशी काही संबंध नाहीये. केवळ दोषारोप पत्रात जे काही पुरावे सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले आहेत त्यावरून त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या आरोपातून मुक्तता व्हावी. आम्हाला आरोप मान्य नाही आहेत. त्यामुळे आमचं डिस्चार्ज ॲप्लिकेशन आम्ही सादर करतोय. आता हे डिस्चार्ज ॲप्लिकेशन वाल्मिक कराडनं सादर केल्यानंतर आज विष्णू चाटे याच्या वतीनं देखील आरोप मुक्तीसाठीचा अर्ज दाखल करण्यात आला. म्हणजे विष्णू चाटेला देखील असं म्हणायचं आहे की माझा ना खंडणीची संबंध आहे ना माझा अपहरण आणि हत्येची संबंध आहे. थोडक्यात एकूण 8 आरोपींपैकी 2 आरोपींनी आपला डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. म्हणजे या दोघांचे असं म्हणणं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी, इव्हन या खंडणीशी, त्यांचं अपहरण करून जी त्यांची निर्घृण हत्या झाली त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाहीये. आता आज जी सुनावणी झाली ती वाल्मिक कराड याच्या एकंदरीतच आत्तापर्यंत झालेल्या या संपूर्ण प्रकरणावर. वाल्मिक कराडनं आरोप मुक्तीसाठीचा अर्ज दाखल केला. त्याच्यावर आज सरकारी वकील सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी आपलं म्हणणं देखील सादर केलं. पण अजून जो मूळ फिर्यादी आहे या प्रकरणातला, त्या मूळ फिर्यादीनं आपलं म्हणणं सादर केलेलं नाहीये, म्हणून आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. खरं तर हे जे म्हणणं आहे आता लवकरात लवकर कदाचित फिर्यादीकडून सादर होऊ शकतं. पण वाल्मिक कराडच्या एकंदरीत या डिस्चार्ज ॲप्लिकेशनच्या संदर्भामध्ये आज सहाय्यक सरकारी वकिलांनी आपलं म्हणणं सादर केलेलं आहे. भले आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आज गैरहजर असले तरी देखील सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सरकारी पक्षातर्फे आपली भूमिका मांडलेली आहे. वाल्मिक कराडचं असं म्हणणं आहे किंवा त्याच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की मुळात प्रथमदर्शनी पाहता आमचा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही. शिवाय आत्तापर्यंत आम्ही जे म्हटलेलं आहे की आम्ही ना खंडणीशी संबंधित आहोत ना आम्ही या कोणत्या हत्या प्रकरणाशी संबंधित आहोत. आम्ही या प्रकरणात आम्हाला डिस्चार्ज करण्यात यावं, या प्रकरणातले सगळे आरोप आम्हाला अमान्य आहेत असं यावेळी विकास खाडे यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणात जर आता आपण पाहिलं तर विष्णू चाटे यानं देखील आता आपला डिस्चार्ज अर्ज दाखल केलेला आहे. त्याचंही म्हणणं वाल्मिक कराड सारखंच आहे की माझं या प्रकरणाशी काहीच संबंध नाहीये. तसं पाहिलं तर वाल्मिक कराडनं जेव्हा शरण येण्यापूर्वी जो काही व्हिडिओ व्हायरल केला होता त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की माझा खंडणीशी काही संबंध नाहीये, संतोष भैया यांच्या हत्येशी माझा काही संबंध नाहीये. पण अर्थात वाल्मिक कराड याचा या हत्येशी संबंध आहे का नाही हे जे उरलेले आरोपी आहेत त्यांच्या जबाबावरून निष्पन्न झालं. शिवाय या प्रकरणातील टीम लीडर म्हणजे सुदर्शन घुले हा जो म्होरक्या आहे या सगळ्या चेल्या चपाट्यांचा, त्यानं आपल्या कबुली जबाबात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या सांगण्यावरूनच आम्ही हे कृत्य केलेलं आहे. त्यामुळं सुदर्शन घुले याचा कबुली जबाब पाहता, गोपनीय साक्षीदारांचा कबुली जबाब पाहता वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी हे हत्याकांड घडवून आणलं हे तरी या कबुली जबाबावरून स्पष्ट होतंय. आता विष्णू चाटेचं असं म्हणणं आहे की माझा तर या प्रकरणाशी संबंधच नाही म्हणून मला डिस्चार्ज करा म्हणून.
मुळातच विष्णू चाटे आणि धनंजय देशमुख यांचा सेम डे म्हणजेच हत्येच्या दिवशी 9 डिसेंबरला जवळपास 35-36 कॉल झालेले आहेत, म्हणजे 20हून अधिक कॉल झालेले आहेत. त्यावेळी विष्णू चाटेनंच त्याच्या माणसांकडून माझ्या भावाचं अपहरण केल्याचं धनंजय देशमुख यांनी आपल्या जबाबात म्हटलं होतं. शिवाय संतोष देशमुख यांनी हत्येच्याच दिवशी धनंजय देशमुखांना वाल्मिक कराड आणि त्याच्या माणसांकडून मला धमकी येत असल्याचं देखील म्हटलं होतं. त्यामुळं संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचा कबुली जबाब देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. शिवाय जी जगन्मित्र परळीतलं कार्यालय आहे त्या ठिकाणी विष्णू चाटे, वाल्मिक कराड हे दोघंही 8 ऑक्टोबरला उपस्थित होते आणि मी स्वतःहून होतो आणि शिवाजी थोपटे यांना खंडणीची मागणी करण्यात आली असं सुदर्शन घुलेंनी त्याच्या कबुली जबाबात म्हटलेलं आहे. शिवाय 8 डिसेंबरला म्हणजे हत्येच्या आदल्या दिवशी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि बाकीचे सगळे चेले चपाटे नांदूर फाट्यावरील त्या ठिकाणी तिरंगा हॉटेल धाब्याच्या इथे जाऊन त्यांनी एक मीटिंग केली, कट रचला. हे देखील गोपनीय साक्षीदारांनी क्लिअर केलेलं असताना देखील विष्णू चाटेचं असं म्हणणं आहे की माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाहीये, मी खंडणीशी संबंधित नाहीये, मी हत्येशी संबंधित नाहीये, मला कोणताही आरोप मान्य नाहीये, त्यामुळे आता मला डिस्चार्ज देण्यात यावा आणि या सगळ्या आरोपातून माझी मुक्ती व्हावी. त्यामुळं या खटल्यातील जे 3 प्रमुख मुख्य आरोपी आहेत त्यातले 2 मुख्य आरोपींनी आपलं डिस्चार्ज ऍप्लिकेशन सादर केलेलं आहे आणि सुदर्शन घुलेंनी तर ऑलरेडी कबुली जबाब दिलेला आहे. त्यामुळं हे दोघंही सुदर्शन घुले यानं म्हटल्याप्रमाणे या दोघांच्या सांगण्यावरूनच आम्ही हा उद्योग केलाय असं सुदर्शन घुलेनं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. अर्थात यावर सुनावणी झाली, विष्णू चाटेनं आपला अर्ज दाखल केलेला आहे. शिवाय विष्णू चाटेचा आणखी एक अर्ज होता, तो अत्यंत महत्वाचा होता. तो म्हणजे त्याला लातूर कारागृहातून बीड कारागृहात हलवण्यात यावं अशी त्याची मागणी होती. आता लातूर कारागृहात पहिल्यांदा यानंच सांगितलं होतं की माझ्या जीविताला धोका आहे, मला जे काही गेवराई पोलीस स्टेशनला ठेवण्यात आलेलं आहे तिथून बाहेर काढावं म्हणजे गेवराईच्या कोठडीमध्ये आणि मला थेट लातूरला पाठवण्यात यावं. तेव्हा पहिल्यांदा केस सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता, नंतर तो मान्य करण्यात आला आणि मग त्याला लातूरला पाठवण्यात आलं. पण आता याला जसं उज्ज्वल निकम मागच्या वेळी मिश्किलपणे म्हणाले की विष्णू चाटेला बहुतेक एकटा पडल्यानं करमत नसावं म्हणून त्याला यांच्यासोबत यायचं असेल, आता त्याच विष्णू चाटेनं मला लातूरहून बीडच्या कारागृहात हलवा अशी मागणी केली. एकंदरीतच काय तर या सगळ्या प्रकरणामध्ये जे 2 मुख्य आरोपी आहेत हे 2 प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनीही डिस्चार्ज ऍप्लिकेशन सादर केलं असलं तरी अजून मूळ फिर्यादीचं म्हणणं त्याच्यावर आलेलं नाही. सरकारी वकिलांकडून याच्यावर भले आपलं म्हणणं सादर झालं असलं तरी मूळ फिर्यादीचं म्हणणं काय आहे या प्रकरणावर याच्यावर आणखी सुनावणी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती कदाचित पुढच्या या सुनावणी दरम्यान होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आणखी एक महत्वाचा मुद्दा की चार्ज फ्रेमची प्रक्रिया आज सुरू होती की काय म्हणजे आरोप निश्चितीची प्रक्रिया, पण तसं काही घडलं नाही कारण की चार्ज फ्रेमला अजून स्टेज आलेली नाही असं वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही आम्हाला आरोपींचे जबाब मिळणं अत्यंत गरजेचं होतं त्यामध्ये आम्हाला मुळातच अजूनही ते जबाब सादर झालेत, पण काही इतरांचे जे जबाब आहेत ते आम्हाला अजूनही मिळालेले नाहीयेत. दुसरी गोष्ट उभय पक्षांचं म्हणणं सादर झाल्यावर आणि न्यायालयीन निर्णयानंतरच चार्ज फ्रेमची किंवा आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये आमचा या प्रकरणाशी म्हणजेच वाल्मिक कराडचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आणि आमचा प्रथमदर्शनी कुठेही सहभाग दिसून येत नाही ही बाजू आम्ही मांडलेली होती. शिवाय यावर दोषारोप पत्रामधील पुराव्याच्या आधारे सरकारी वकिलांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. त्यामध्ये काय पुरावे गोळा केले गेलेले आहेत किंवा काय म्हणणं सादर केलेलं आहे हे युक्तिवादातून समोर येईल असं खाडे यांनी म्हटलेलं आहे. तिकडे विष्णू चाटेनं किंवा त्याच्या वकिलांनी देखील असं स्पष्ट केलेलं आहे की मुळातच या प्रकरणाशी आमचा काही संबंध नाहीये, प्रथमदर्शनी आम्ही कुठेच याच्यात आढळून येत नाहीये. दुसरी गोष्ट विष्णू चाटेचा एक मोबाईल आठवते आपल्याला ज्या मोबाईलवरून याच वाल्मिक कराडनं शिवाजी थोपटे आणि शिंदे म्हणून तिथले जे प्रोजेक्ट मॅनेजर होते सुनील शिंदे या दोघांनाही या ठिकाणी धमकी दिली होती विष्णू चाटेच्या मोबाईलवरून. तो विष्णू चाटेचा मोबाईल ही गायब आहे, त्यामुळे अजूनही त्याच्या मोबाईलमध्ये CDR ऑडिओज रेकॉर्ड्स हे काही हाती लागलेलं नाहीये.
दुसरी गोष्ट 136 दिवस झाले तर या प्रकरणातला मुख्य आरोपी क्रमांक 8 कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. भले मध्ये कोणीही दावे केले, तो नाशिकला दिसला, प्रयागराजला दिसला किंवा ती रत्नागिरीतली एक वृद्ध स्त्री आली आणि धनंजय देशमुखांच्या थेट घरी जाऊन म्हणतेय की सुदर्शन घुले कुठे आहे मला माहिती आहे आणि माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, पण ते सगळं संदिग्ध होतं. त्यामुळं मुळातच कृष्णा आंधळे कुठे आहे याचा शोध आज 136 दिवस उलटून गेले तरीही लागलेला नाहीये. दुसरी गोष्ट, विष्णू चाटेचा मोबाईल सापडलेला नाहीये. तिसरी गोष्ट, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनी आता लागोपाठ आपल्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनची भूमिका समोर आणलेली आहे. म्हणजेच या प्रकरणातून आमचा काही संबंध नाहीये, जे काही झाले ते सुदर्शन घुले त्यांच्या चेहऱ्याचा पट्ट्यांनी बघावं असं एकंदरीत प्रकरण दिसतंय. आणि मध्ये एक धक्कादायक कबुली जबाब बाहेर आला होता जो मी तुमच्यासमोर मांडला होता. तो जबाब होता उपविभागीय अधिकारी म्हणजे बीडचे पोलीस उपविभागीय अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की वाल्मिक कराड याला 31 डिसेंबरला जी पुण्यात ताब्यात घेण्यात आलं ते हत्येच्याच गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलं होतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातच ताब्यात घेण्यात आलं होतं. पण नंतर असं काय झालं की त्याला खंडणीच्या गुन्ह्यात फक्त ताब्यात घेतल्याचं अख्ख्या महाराष्ट्राला सांगण्यात आलं. पुढचे सगळे 15 दिवस हा खंडणीच्याच गुन्ह्यात ताब्यात आहे अशीच ट्रीटमेंट झाली. आणि मग जेव्हा जनक्षोभ वाढला, धनंजय देशमुख जेव्हा मस्साजोगच्या टाकीवर चढून आंदोलन त्यांनी केलं की वाल्मिक कराडला देखील मकोका लागला पाहिजे यासाठी जनक्षोभ उसळला, तेव्हा कुठे सरकारी पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या आणि मग न्यायालयीन कोठडीत गेलेल्या वाल्मिक कराडला आपल्या मकोका कोठडीत घेऊन मकोका न्यायालयात सादर करून त्याच्यावर मकोका लावण्यात आला. त्यामुळं वाल्मिक कराड या संदर्भात जे 15 दिवस मधले होते त्यावेळी त्याला केवळ खंडणीच्या गुन्ह्यात त्याच्यावर चार्ज करून त्यातून त्याला मग नंतर भविष्यात जामीन मिळू शकेल आणि मग या प्रकरणाशी त्याचा काही संबंध नाही असं करून त्याला बाहेर काढता येईल. ही नेमकी खेळी कोण खेळत होतं? यामागचं काही पॉलिटिकल कनेक्शन होतं का? वाल्मिक कराडला त्या 15 दिवसांमध्ये वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत. दुसरी गोष्ट, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत, निकटवर्ती आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या प्रकरणात पहिल्यापासून विष्णू चाटे वाल्मिक कराड सोबत होता हे देखील क्लिअर झालेलं आहे. 8 ऑक्टोबर अगदी परळीच्या जगन्मित्र कार्यालयात जेव्हा शिवाजी थोपटेंना त्या ठिकाणी 2 कोटी रुपयांची खंडणी मागून तुमचे सगळे प्लांट नाही तर आम्ही बंद करू अशी धमकी देण्यात आली, त्यावेळी वाल्मिक कराड सोबत स्वतः विष्णू चाटे त्या ठिकाणी उपस्थित होता असं सुदर्शन घुले यांना आपल्या कबुलीच्या बाबत स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे विष्णू चाटेचा रोल तिथंही आहे. नंतर केजच्या त्याच्याच कार्यालयामध्ये हे सगळे चेले चपाटे वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, नंतर आणखी बाकीची जी गँग आहे, नंतर या सोबतच कृष्णा आंधळे आणि स्वतः आता सस्पेंड झालेले राजेश पाटील हे पोलीस देखील आपल्याला शेवटी एंट्री मारताना दिसून आले होते. मग हे एवढे सगळे तिथं जमले होते आणि त्यांनी खंडणीची प्लॅनिंग केली आणि मग त्याच विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं सुनील शिंदे यांना मस्साजोगच्या आवादा कंपनीवर फोन करून खंडणीच्या बाबतची धमकी दिली होती. त्याच दिवशी सुदर्शन घुलेला देखील वाल्मिक कराडनं कंपनीवर पाठवलं होतं. तेव्हा देखील त्याचे व्हिडिओ शूट्स करण्यात आलेले आहेत. शिवाय हे सगळे डिजिटल पुरावे सरकारनं कोर्टामध्ये सादर केले आहेत. त्यामुळे विष्णू चाटेचा संपर्क नाही असं होतच नाहीये. त्यानंतर विष्णू चाटे मुंबईला 4 तारखेला धनंजय मुंडे यांना जाऊन भेटला होता. नंतर 5 तारखेला त्यानं वाल्मिक कराडची भेट घेतली. त्याच रात्री वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, विष्णू चाटे आणि सारंग आंधळे यांची देखील भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. नंतर तो पुण्याला आला 7 तारखेला आणि त्याच दरम्यान 6 तारखेला अवादा कंपनीवर सुदर्शन घुले आणि त्याच्या चेल्या चपाट्यांनी वॉचमनला मारहाण केली, संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली. हे सगळं प्रकरण जेव्हा सुदर्शन घुलेनं विष्णू चाटेला सांगितलं तेव्हा विष्णू चाटे प्रचंड भडकला होता. कुत्र्यासारखं जीणं झालंय आपलं, तुम्हाला साधं सांगितलेलं एक काम करता येत नाही ना, तुम्हाला खंडणी वसूल करता येत ना, कंपनी बंद करता येत आहे. जर तुम्हाला हे जमत नसेल तर काय उपयोग आहे तुमचा, असं जेव्हा सांगितलं तेव्हा सुदर्शन घुले पेटून उठला आणि मग म्हटला की संतोष घुलेचा आता मी पूर्ण बंदोबस्त करतो आणि त्याला अत्याचाराच्या गुन्ह्यात देखील अडकवतो. त्यावर हा विष्णू चाटे म्हणाला होता, गोपनीय साक्षीदाराचा जबाब आहे, त्यात तो म्हणाला होता की एकतर तुला काय करायचं ते कर आणि जर जमलं नाही तर मग गावाकडे जाऊन चित्र पाखरत सशे मारत बस किंवा सांभाळत बस. त्यामुळं सुदर्शन घुलेनं जो काही कट रचला तो पूर्ण विष्णू चाटेच्या संगनमतानं, विष्णू चाटेच्या सोबतीनं रचला होता. हे सगळं 8 डिसेंबरला गोपनीय साक्षीदारानं त्या हॉटेलवर उपस्थित असलेल्या माणसानं त्यानं स्पष्टपणे आपल्या कबुली जबाबात म्हटलेलं आहे.
त्यामुळे विष्णू साठेचा संबंध नाही असं कसं काय म्हणता येईल? नंतर 9 तारखेला तर अक्षरशः धनंजय देशमुख आणि विष्णू साठे यांच्यात 20हून अधिक फोन झालेत आणि ते सगळे सीडीआर, रेकॉर्ड्स, डिजिटल पुरावे, ऑडिओ सगळं काही कोर्टामध्ये सादर करण्यात आलेलं आहे. भले विष्णू साठेचा मोबाईल सापडला नसला तरी देखील धनंजय देशमुखांच्या कॉल रेकॉर्डिंग वरून त्यांचा आणि विष्णू साठेचा संवाद झाला हे क्लिअर आहे. त्यामुळे एकंदरीतच या विष्णू साठेनं एवढं सगळं इन्व्हॉल्वमेंट असूनही आणि त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असूनही माझा या केसशी संबंध नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि थेट या कोर्टामध्ये डिस्चार्ज ऍप्लिकेशन सादर केलेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावर नेमकं काय होणार, त्या संदर्भात नेमकी काय चर्चा होणार आहे हे देखील आता पुढच्या सुनावणीला क्लिअर होईल. पुढची सुनावणी जी आहे त्या पुढच्या सुनावणीमध्ये कदाचित या ठिकाणी आता बीड कारागृहात हलवण्यात यावं या संदर्भातला निर्णय देखील येऊ शकतो. कारण विष्णू साठेनं मागच्याच वेळी मला लातूरमधून बीड कारागृहात हलवा अशी मागणी केली होती. त्याच्यावर जे कारागृह अधीक्षक आणि सरकारी पक्षाचं म्हणणं आहे ते म्हणणं आज सादर झालेलं आहे. आता फक्त निर्णय न्यायालयाचा आहे. तो न्यायालयीन निर्णय कदाचित 7 मेच्या आधी देखील येऊ शकतो किंवा पुढच्या सुनावणीच्या वेळी. आता जर विष्णू साठेला बीड न्यायालयात बीड कारागृहात आणलं तर मग लातूर कारागृहात तो का गेला होता, त्याला कुणापासून त्याच्या जीवितात धोका होता. दुसरी गोष्ट, इतके दिवस त्याच्या जीविताला धोका होता आणि आता त्याच्या जीविताला धोका नाही. ज्या बीड कारागृहामध्ये वाल्मिक कराडला मारहाण झाली, 2-3 चापट्या पडल्या असं सुरेश धस म्हणतायत, तर करुणा मुंडेंच्या हवाल्यानं त्यांनी जी काही त्यांना माहिती मिळाली त्यात वाल्मिक कराडला पार धुतला आणि त्याचा पाल गार लाल झाला होता, त्याला गाळावर वळउटस्तोर मारला होता असा करुणा मुंडेंचा दावा आहे. अशा ठिकाणी विष्णू साठे जाऊन स्वतःच्या जीविताला परत धोका उत्पन्न होणार नाही का? म्हणजे तुला लातूरमध्ये राहून त्या ठिकाणी सेफ राहता येतंय तरी देखील तुला बीडमध्ये वाल्मिक कराड सोबत राहायची गरज काय वाटते? याचा अर्थ मुळातच याचा पुढचा आणखी काही प्लॅनिंग आहे का? म्हणजे एकत्र बसून काही वेगळ्या चर्चा विनिमय त्यातनं काही मार्ग करता येतील का, यासाठी हे सगळं चाललंय का? भले विष्णू साठेने आता हे सांगितलं असेल की माझे वकील आणि कोर्ट शिवाय नातेवाईक यांच्याशी संपर्क मला साधता येत नाहीये, मी लातूरला, केस बीडला, पण मग इतके दिवस तुला का सुचलं नाही? त्यावेळी लातूरमध्ये तू ज्या ठिकाणी गेला होता लातूरच्या कारागृहामध्ये त्यावेळी तुला सेफ वाटलं जेव्हा केसच चालू नव्हती. आणि आता जिथं प्रत्यक्षामध्ये सरकारनं एवढं पूर्णपणे संरक्षण दिलेलं असताना सुद्धा तुला आता बीड कारागृहात काय यावंसं वाटतंय जेव्हा त्या बीड कारागृहामध्ये ऑलरेडी मारहाण झालेली आहे. त्यामुळे नेमकं यामागचं कारण काय आहे? मुळात न्यायालय विष्णू साठेला ही परवानगी देणार आहे का? त्याला खरंच बीड न्यायालयामध्ये लातूर कारागृहातून बीड कारागृहामध्ये लातूर कारागृहातून हलवण्यात येणार आहे का? याचं उत्तर अर्थातच न्यायालय देणार आहे. त्याचा निर्णय कदाचित पुढच्या 1-2 दिवसात होऊ शकतो किंवा मग 7 मेला होऊ शकतो. त्या दिवशी स्वतः उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत. म्हणजे आता विष्णू साठेचा एक अर्ज पेंडिंग आहे, म्हणजे तो म्हणजे मुळातच डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा. त्याच्यावर आता पुढच्या वेळी कदाचित सुनावणी होईल. पण एका अर्जावर आता निकाल येणं बाकी आहे, तो म्हणजे लातूरच्या कारागृहातून हलवून बीड कारागृहात आणण्याचा. आता प्रश्न आहे, एकतर मुळातच वाल्मिक कराडनं या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही याचं ऍप्लिकेशन दिलं होतं, डिस्चार्ज ऍप्लिकेशन, त्याच्यावर सरकारी पक्षाने देखील आपलं म्हणणं मांडलं. आता प्रश्न हा उरतो की विष्णू साठेने देखील असं का करावं? म्हणजे विष्णू साठे आणि वाल्मिक कराड हे दोघांनाही असं वाटते आमचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाहीये, सुदर्शन घुले हाच टीम लीडर आहे, हाच मुख्य आहे आणि यानंच हे सगळे उद्योग गळून आणले आणि सगळं सुदर्शन घुलेच्याच माथी मारून हे ह्या प्रकरणातून बाहेर पडायचा प्रयत्न करतायत का? याच्यावर आता युक्तिवाद काय होणार आहेत ते अत्यंत महत्वाचं आहे. कदाचित पुढच्या वेळी उज्ज्वल निकम जे विशेष सरकारी वकील या केसमधले आहेत ते स्वतःहून येतील आणि याच्यावर आर्ग्युमेंट होईल. विकास खाडे देखील वाल्मिक कराडची बाजू मांडतील, तिकडे राहुल मुंडे या ठिकाणी विष्णू साठेची बाजू मांडतील. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडची जी चल अचल संपत्ती आहे त्या संपत्तीचं काय, त्याच्यावरचा जो अर्ज झाला होता त्याच्या सुनावणीत पुढे काय घडलं त्याचं देखील अजून म्हणणं आलेलं नाही. अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो मागच्या वेळी डिस्कस झाला होता, आर्ग्युमेंट झालं होतं की वाल्मिक कराडच्या वकिलांनी किंवा आरोपीच्या वकिलांनी जे यांचे जबाब आहेत ते जबाब आणि डिजिटल पुरावे आम्हाला अजूनही मिळालेले नाहीयेत असं म्हटलं होतं. त्याच्यावर उज्ज्वल निकम यांनी जो संतोष देशमुख यांचा हत्या करतानाचा व्हिडिओ आरोपींनीच काढला होता तो व्हिडिओ सीलबंद आहे.
तो पुरावा सीलबंद आहे आणि तो मुळातच प्रत्यक्ष आरोपींनी म्हणणं सादर केल्यानंतरच तो ओपन केला जावा आणि कोर्टामध्ये या सगळ्यांसमोर ओपन केला जावा. तो बाहेर कुठे डिस्क्लोज होऊ नये, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळं त्या नेमकं पुराव्याचं काय झालं त्याच्यावर देखील अजून पेंडिंग आन्सर अजून मिळालेलं नाहीये. तर ही सगळी उत्तरं कदाचित 7 मेच्या सुनावणी दरम्यान मिळू शकतील. एक तर पहिली सुनावणी 12 मार्चला केज सत्र न्यायालयात पार पडली. सरकारी वकिलांनी अर्ज केला की आता या सगळी पुढची सुनावणी या केसची बीड न्यायालयात पार पाडावी, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. सगळ्या आरोपींची ने-आण कोर्टात करणं सोपं पडू शकतं. दुसरी गोष्ट, जे गोपनीय साक्षीदार आहेत ते वेगवेगळ्या तालुक्यांमधले असल्यामुळं आणि केसच्या जवळपास असल्यामुळं त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी बीड न्यायालयात ही केस चालवण्यात यावी. हे झाल्यानंतर बीड न्यायालयात ही केस सुरू झाली. अर्थातच पहिली तारीख पडली 26 मार्च, नंतर 10 एप्रिल आणि आजची होती ती 24 एप्रिल. आता मुळातच जर आपण पाहिलं तर मार्च पासून या केसची सुनावणी झाली. प्रत्येक महिन्यामध्ये 2-2 तारखा पडलेल्या आहेत. 12 मार्च आणि 26 मार्च, एप्रिलमध्ये 10 एप्रिल आणि 24 एप्रिल आणि आता पुढची तारीख आहे पुढच्या महिन्यातली ती म्हणजे 7 मे. त्यामुळे आता 7 मे रोजी नेमकं काय होणार आहे? 7 मेला विशेष सरकारी वकील प्रत्यक्ष उज्ज्वल निकम यासाठी हजर राहणार आहेत आणि जेव्हा ही केस या ठिकाणी सुनावणीला येईल त्यावेळी कदाचित आरोप निश्चितीसाठी किंवा चार्ज फ्रेमसाठी कदाचित त्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे विकास खाडे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की माझा जो अशील आहे किंवा आमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे. सरकारी वकिलांनी आपलं म्हणणं सादर केलेलं आहे. आता युक्तिवाद जेव्हा आर्ग्युमेंट होईल तेव्हा त्याच्यावर प्रत्यक्षात काय आहे ते उत्तर येईल. विष्णू चाटेचा जो अर्ज मला लातूर कारागृहातून बीड कारागृहात टाका, त्या अर्जावर देखील कारागृह अधीक्षक आणि सरकारी वकिलांनी म्हणणं सादर केलंय. आता त्याच्यावर न्यायालयाचा निर्णय येणं बाकी आहे. त्यामुळे ते देखील आर्ग्युमेंटमध्ये पुढे येईल आणि राहिले डिजिटल पुरावे. काही आरोपींचे जबाब मिळालेले आहेत, काही आरोपींच्या जबाबांची प्रतीक्षा आहे, असं विकास खाडे यांनी सांगितलं. एकंदरीतच आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडच्या पाठोपाठ आता विष्णू चाटेनं देखील डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलंय. थोडक्यात दोघांचं असं म्हणणं आहे की आमचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी, अपहरणाशी आणि खंडणीशी काही एक संबंध नाहीये. आता यावर आर्ग्युमेंट काय होणार याचं उत्तर आपल्याला अर्थातच 7 मे रोजी मिळणार आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.